कधी-कधी ना आपण एवढे कामामध्ये व्यस्त होतो, की आपल्याला स्वतःकडे द्यायलाच वेळ नसतो. पण आज म्हटलं बाकीची कामं जरा बाजूला ठेवूया आणि आपण स्वतःला जरा वेळ देऊया. म्हटलं बेसिक स्किन केअर करूया. तेच तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. तर जास्त काही करत नाही मी आणि जे पण काही करते ना मी स्किनसाठी ते सगळं घरीच करते नेहमी. मला आठवत नाही मी लास्ट टाईम पार्लरमध्ये कधी गेले होते. मला वाटते लग्नाच्या आधी 6 महिन्यापूर्वी गेले असेल मी पार्लरमध्ये. त्यानंतर काय मी गेलेच नाही. गेले असेल ते फक्त केस कटिंगसाठीच गेले असेल. सगळ्यात आधी तर मी फेस स्वच्छ धुवून आले पाण्याने. त्यानंतर मी त्या स्क्रबसाठी माझ्याकडे एक इव्हर स्क्रब शिल्लक होता तोच वापरते. त्यानंतर मी छान स्क्रब करून घेतलं चेहऱ्याला. स्क्रब केल्यानंतर काय होतं चेहऱ्यावरती आपला जर डेड स्किन असेल ना किंवा काही व्हाईट हेड ब्लॅक हेड्स असतील ना तर ते पूर्ण निघून जातात. त्यानंतर मी चेहरा स्वच्छ धुवून आले. त्यानंतर म्हटलं थोडा मास्क लावावा. पण मास्क काही मी विकत आणला नव्हता बरं का. हा मी घरीच बनवला होता. याच्यामध्ये ना मी बेसन पीठ घेतले, थोडंसं दही वापरले आणि चिमटभर हळद टाकली. जास्त हळद नाही वापरायची. त्यानंतर मी ते मिक्स करून घेतलं आणि त्याचा स्लेप चेहऱ्यावरती लावून दिला. थोडा वेळ मी ठेवला असेल एक 5-10 मिनटं. नंतर मी स्वच्छ असं ते वॉश करून घेतलं. त्यानंतर आपल्या टॉवेलने आपला चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि आता एवढं आपण केलं आहे, स्क्रब केलं आहे, नंतर आपण मास्क वगैरे लावलं आहे म्हटल्यानंतर मॉइश्चरायझर तो बनत आहे ना, मग लास्टला मी मॉइश्चरायझर लावलं मी. म्हणजे एवढं जर बेसिक गोष्टी केल्या ना महिन्यात एखाद्या वेळेस तर आपल्या चेहऱ्याला खूप छान वाटतं. म्हणजे एकदम चेहरा ग्लोईंग दिसतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.